उपमुख्यमंत्री पद हे केवळ मिरवण्याचं शोभेचं पद आहे, यावर कायदेशीर शिक्कामोर्तब होऊ शकतो. मित्र हो, आपल्याकडे महायुतीमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री या पदाला घटनेच्या दृष्टीनं अजिबात आधार नाही, त्याला कसलं महत्व नाही, केवळ ती एक राजकीय सोय म्हणूनच ते पद जन्माला आलंय. अहो, केवळ मिरवण्यासाठी हे पद, अर्थात ते आधी सुद्धा होतं, पण महायुतीच्या काळामध्ये तर दोन उपमुख्यमंत्री, राजकीय सोय. बघा, दिसायला आणि वाटायला ही पदं मोठी आहेत, पण या पदाला अधिकार तो काय हो नक्की, कायदेशीर अधिकार आहे तरी काय? बघा, अलीकडंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायदेशीर काम करण्यापासून महिला IPS अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना रोखलं. उपमुख्यमंत्री म्हणून मी आदेश देतोय असं सांगितलं. दम भरला दम. आणि मग त्यानंतर असा आदेश देण्याचा अधिकार या उपमुख्यमंत्र्यांना आहे का, हा प्रश्न महत्वाचा ठरला. तो विचारला देखील गेला. त्यानंतर आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला एक आदेश वादाचा ठरला. एका सामाजिक संस्थेनं एकनाथ शिंदे यांच्या अधिकारात या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधात, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जी स्थगिती दिली त्याच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली. यावर उच्च न्यायालयानं उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाराची थेट विचारणा केली. प्रकरण काय आहे बघा, लक्षात घ्या. नव्या मुंबईतल्या वाशी सेक्टरमधल्या 2 इमारती महापालिकेनं बेकायदा ठरवल्या. या इमारती पाडण्याबाबत महापालिकेनं संबंधितांना नोटीसही दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारवाईला स्थगिती दिली आणि मग हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. उच्च न्यायालयानं अत्यंत गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतली. नवी मुंबई महापालिकेनं या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारामध्ये स्थगिती दिली, अर्थात याची विचारणा मुंबई उच्च न्यायालयानंच केली आहे. जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे, तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले, असा प्रश्न न्यायालयानं विचारला. इमारती पाडण्याची नोटीस महापालिकेनं दिली, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई स्थगित केली. कुठल्या अधिकारामध्ये शिंदे यांनी हा आदेश दिला? ठीक आहे, घटनात्मक दृष्ट्या काहीही महत्व नाहीये या उपमुख्यमंत्री पदाला, पण उपमुख्यमंत्री पदावरून अशा प्रकारचे आदेश देता येऊ शकतात का? तो त्यांना कायदेशीर अधिकार आहे का? हा महत्वाचा प्रश्न यामुळं पुन्हा चर्चेमध्ये आला. पण आता चर्चा नव्हे, आता थेट याचा फैसला न्यायालयातच होणार आहे. अशा प्रकारचे आदेश देण्याचे अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का, या प्रश्नाचं उत्तर आता न्यायालयातूनच मिळणार आहे. मित्रांनो, पहिल्यांदा, हो अगदी पहिल्यांदाच असा विषय न्यायालयापर्यंत गेलेला आहे. उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक दृष्ट्या महत्व नाही, पण त्यांना असे आदेश देण्याचे अधिकारच नाहीत असं जर उद्या उच्च न्यायालयानं सांगितलं, तर उपमुख्यमंत्री पद हे केवळ मिरवण्याचं शोभेचं पद आहे, यावर कायदेशीर शिक्कामोर्तब होऊ शकतो. आणि मग असं झालं तर उपमुख्यमंत्री पदाची अवस्था दात नख काढलेल्या म्हाताऱ्या वाघासारखी होईल ना. आता बघा, परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी याची सुनावणी सुद्धा होत आहे. पाहूया, आता खूप महत्वाचा निर्णय येणार आहे. आता न्यायालय काय निर्णय देतंय हेच आता पाहायचं आहे. मित्रांनो, एक अपेक्षा, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल कदाचित, तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट तर जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.